आजच्या सेशनमध्ये आपण जावास्क्रिप्टच्या काही बेसिक कन्सेप्ट्स बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स. आता ज्यावेळेस आपण प्रोग्राम हा शब्द म्हणतो, तर बघा ज्यावेळेस तुम्ही एखादी लँग्वेज शिकता आणि ती लँग्वेज शिकत असताना तुम्ही त्यापासून एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादी वेबसाईट बनवता. मग हे सॉफ्टवेअर हे अनेक प्रोग्राम्सनी मिळून बनलेलं असतं. मग हा प्रोग्राम म्हणजे नेमकं काय? तर अ कम्प्युटर प्रोग्राम इज अ लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. प्रोग्राम म्हणजे काय? तर एक इन्स्ट्रक्शन्सची लिस्ट असते. मग ह्या इन्स्ट्रक्शन्स कशासाठी दिलेल्या असतात? तर एखादं टास्क किंवा एखादं गोल, एखादं ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जे काही कंप्लीट करायचं आहे, त्यासाठी स्टेप बाय स्टेप्स त्या लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात. त्याला काय म्हणायचं? कम्प्युटर प्रोग्राम. आणि हा कम्प्युटर प्रोग्राम तुमचा कम्प्युटर एक्झिक्यूट करतो आणि तुम्हाला पाहिजे तसं आउटपुट देतं. मग ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर प्रोग्राम म्हणता, तर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये ह्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतात, या ज्या काही सूचना असतात, त्यांना स्टेटमेंट्स असं म्हटलं जातं. मग जावास्क्रिप्ट प्रोग्रामची डेफिनेशन कशी होऊ शकते? लिस्ट ऑफ प्रोग्रामिंग स्टेटमेंट्स. जावास्क्रिप्ट प्रोग्रामची डेफिनेशन काय झाली? लिस्ट ऑफ प्रोग्रामिंग स्टेटमेंट. अगेन आपल्याला प्रश्न पडू शकतो की व्हॉट इज स्टेटमेंट? तर स्टेटमेंट म्हणजेच काय? तर वेगवेगळ्या गोष्टींनी तयार झालेलं वाक्य. फॉर एक्झाम्पल, एखादी लँग्वेज शिकत असताना आपण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी शिकतो. म्हणजे ऑपरेटर्स असतील, कीवर्ड्स असतील, एक्सप्रेशन्स असतील, व्हॅल्यूज असतील, कमेंट्स असतील, काही फंक्शन्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून जे तयार होतं त्याला म्हणतात जावास्क्रिप्ट स्टेटमेंट. आणि ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट स्टेटमेंट म्हणत आहोत, तर प्रत्येक स्टेटमेंट हे सेमीकोलननी एंड होतं. एव्हरी जावास्क्रिप्ट स्टेटमेंट एंडेड विथ द सेमीकोलन. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ऑर्डरमध्ये हे स्टेटमेंट्स लिहिणार आहात, त्याच ऑर्डरमध्ये त्याचं एक्झिक्युशन होतं. सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिता, म्हणजेच तुम्ही एखादं गोल, एखादं टास्क अचीव करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स देतात, तर त्या इन्स्ट्रक्शन्स ह्या सिक्वेन्शियली आणि प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही लिहिणार आहात त्याच ऑर्डरमध्ये ते काय केले जातात? एक्झिक्यूट केले जातात. आता जावास्क्रिप्टचं एखादं उदाहरण बघायचं झालं तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक लाईन दिसू शकते बघा. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID डेमो डॉट इनर HTML इज इक्वल टू हॅलो डॉली. तर ह्याच्यामध्ये बघा हे काय झालं, याच्यामध्ये अनेक गोष्टी वापरलेल्या आहेत. गेट एलिमेंट बाय ID मेथड आहे, डेमो ID नेम आहे, इनर HTML आहे, त्यानंतर हॅलो डॉली हे एक वर्ड्स आहेत. आणि ऑल दीज स्टेटमेंट्स आर एंडेड विथ दी सेमीकोलन. सो अशा पद्धतीने जावास्क्रिप्टमध्ये तुम्ही एखादी इन्स्ट्रक्शन लिहिली की त्याला काय म्हणायचं? स्टेटमेंट. एका जावास्क्रिप्ट प्रोग्राममध्ये अनेक स्टेटमेंट्स असतात. जावास्क्रिप्ट प्रोग्राम इज मेड अप ऑफ मेनी स्टेटमेंट्स. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सेमीकोलन्स. जसं की मगाशी सांगितलं तसं प्रत्येक जावास्क्रिप्ट स्टेटमेंट हे सेमीकोलननीच एंड होतं. तुम्ही ज्यावेळेस एखादी इन्स्ट्रक्शन लिहिणार आहात त्यावेळेस ती काय करायची आहे? सेमीकोलननी एंड करायची आहे. इथं काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. लेट A, B, C. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? जावास्क्रिप्टचे 3 व्हेरिएबल्स डिफाईन केलेले आहेत एंडेड विथ द सेमीकोलन. A इज इक्वल टू 5 सेमीकोलन. म्हणजेच काय? A ची व्हॅल्यू किती कर? 5 कर. तसंच C इज इक्वल टू A प्लस B. ह्याचाच अर्थ काय? A ची व्हॅल्यू घे, B ची व्हॅल्यू घे आणि त्यांची जी काही ऍडिशन आहे ती करून C मध्ये ठेव. सो या पद्धतीने तुम्ही प्रत्येक स्टेटमेंट सेमीकोलननी एंड करू शकता. ज्यावेळेस तुम्ही सेमीकोलननी एंड करता त्यावेळेस जावास्क्रिप्टमध्ये अशी फंक्शनॅलिटी आहे की एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स तुम्ही एका लाईन मध्ये सुद्धा लिहू शकता किंवा एका लाईन मध्ये सुद्धा टाईप करू शकता. त्यांनी याच्यावरती एक्झिक्युशन वरती काहीही फरक पडत नाही.
जिथं सेमिकोलन आला तिथं एक स्टेटमेंट संपलं, जिथं सेमिकोलन आला तिथं एक स्टेटमेंट संपलं. आणि ज्या सिक्वेन्स मध्ये तुम्ही ते मल्टिपल स्टेटमेंट्स लिहिलेले असतील त्याच सिक्वेन्स मध्ये ते काय केले जातात, एक्झिक्यूट केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे जावास्क्रिप्ट व्हाईट स्पेस. व्हाईट स्पेस म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण दोन शब्द लिहितो आणि मध्ये स्पेस बार देतो त्यावेळेस मध्ये काय क्रिएट होते, स्पेस. किंवा एखादा प्रोग्राम लिहित असताना आपण काय करतो, थोडीशी जागा सोडतो, तो व्यवस्थित दिसावा, तो सुटसुटीत दिसावा म्हणून, किंवा त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा असावा म्हणून आपण काय करतो, मध्ये मध्ये एंटर मारतो किंवा टॅब देतो. तर ह्यानी काय होतं, मल्टिपल व्हाईट स्पेसेस आपल्या प्रोग्राम मध्ये येतात. मग जावास्क्रिप्ट जेव्हा एक्झिक्यूट केलं जातं त्यावेळेस ह्या व्हाईट स्पेसेस सगळ्या इग्नोर केल्या जातात, म्हणजे व्हाईट स्पेस काढून टाकल्या जातात आणि तुमचा प्रोग्राम काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. त्यामुळे तुमचा प्रोग्राम रीडेबल होण्यासाठी, नीटनेटका दिसण्यासाठी, व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये कितीही व्हाईट स्पेस ऍड केल्या तरीही चालतात. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर ह्या ठिकाणी दोन वाक्य आहेत, स्टेटमेंट्स. लेट पर्सन स्पेस इज इक्वल टू स्पेस हेज. बघा इथे दोन स्पेस दिलेले आहेत आणि जर खालचं वाक्य बघितलं तर ह्याच्यामध्ये इक्वल टू नंतर स्पेस अजिबात नाहीये. लेट पर्सन इक्वल टू हेज. मग हे दोन्ही वाक्य वेगवेगळी आहेत का, तर नाही. जावास्क्रिप्ट मध्ये व्हाईट स्पेसला अजिबात महत्व नाही. तर दोन्ही वाक्य कशी आहेत, समान आहेत. ज्यावेळेस एक्झिक्युशन होतं त्यावेळेस ही स्पेस काढून टाकली जाते आणि दोन्ही ठिकाणी काय होणार आहे, पर्सनची व्हॅल्यू ही हेज राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट लाईन लेंथ अँड लाईन ब्रेक्स. जावास्क्रिप्ट मध्ये काय होतं, तर ज्यावेळेस आपण कोड लिहायला लागतो ना तर तो खूप मोठ्या प्रमाणात ऑक्युपाय करतो आपली सिंगल लाईन. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, वर्ड रॅप करा किंवा पुढे 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 टाईप करत जावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा कोड हा रीडेबल राहत नाही, नीटनेटका दिसत नाही. मग जावास्क्रिप्टचं काही गाईडलाईन्स आहेत किंवा ज्याला आपण काय म्हणतो, गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस. तर गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस मध्ये आपल्याला काय सांगितलं जातं, की जर तुम्ही एखादा कोड लिहित आहात आणि 80 कॅरेक्टर्स पेक्षा तो पुढे जात असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमची ते जे स्टेटमेंट आहे ते ब्रेक करू शकता. मग ते कशा पद्धतीने ब्रेक करू शकता, तर जर तुमचं ते स्टेटमेंट एका लाईन मध्ये बसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एखादा ऑपरेटर असेल, ऑपरेटर म्हणजे काय, सपोज फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द टाइम आपण इक्वल टू हे वापरणार आहे किंवा मग बाकीचे ऑपरेटर्स असतील तर त्या ऑपरेटर नंतर तुम्ही तुमचा कोड काय करायचा आहे, खाली घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी डेमो डॉट इनर HTML इज इक्वल टू. आता ह्या इज इक्वल टू नंतर जर तुम्ही कोडिंग करत असाल आणि ते खूप पुढे जात असेल तर तुम्हाला काय करायचं, इथे एंटर मारून राहिलेला कोड काय लिहायचा आहे, खालच्या लाईनला लिहायचा आहे. सो ह्याला आपण काय म्हणणार आहोत, जावास्क्रिप्ट लाईन लेंथ अँड लाईन ब्रेक्स. सो ह्यानी काय होणार आहे की तुमचा कोड हा जास्तीत जास्त व्यवस्थित दिसणार आहे, रीडेबल दिसणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ऑपरेटर नंतर तुमचं स्टेटमेंट ब्रेक करायचं आणि खाली लिहायचं. ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आता आपण इथून ब्रेक करतोय इक्वल टू पासून, इथं स्टेटमेंट एंड झालेलं नाही, हे लक्षात ठेवायचं. इथं स्टेटमेंट एंड झालेलं नाही त्यामुळे इथं सेमिकोलन द्यायचा नाही. ज्यावेळेस तुमचं संपूर्णपणे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे त्यावेळेसच तुम्ही काय करायचं आहे, सेमिकोलन द्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जावास्क्रिप्ट कोड ब्लॉक्स. नेक्स्ट पॉइंट काय आहे, जावास्क्रिप्ट कोड ब्लॉक्स.
जावास्क्रिप्ट स्टेटमेंट्स हे कोड ब्लॉक्स मध्ये कनेक्ट केलेले असतात किंवा लिहिलेले असतात. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही सी लँग्वेज शिकला त्यावेळेस तुम्ही फंक्शन हा पॉइंट शिकला होता. आणि फंक्शन म्हणजे काय, एखादं टास्क आहे जे तुम्हाला रिपीटेडली करायचं आहे, तर तुम्ही काय करत होता की ते फंक्शन कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहित होता. मग तसाच काहीसा प्रकार आहे की जावास्क्रिप्ट मध्ये सारखे जी आपण म्हणतो सारखेपणा असलेले स्टेटमेंट्स किंवा एखाद्या टास्क रिलेटेड, एखाद्या गोल रिलेटेड जे काही स्टेटमेंट्स आहेत ते तुम्ही कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये लिहू शकता. आणि ज्या वेळेस कोणताही कोड ह्या कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहिलेला असतो त्याला म्हणायचं कोड ब्लॉक. तुमचा जावास्क्रिप्टचा जो काही कोड आहे तो ज्यावेळेस तुम्ही कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहिता तर त्याला काय म्हटलं जातं, कोड ब्लॉक्स. मग कोड ब्लॉक्स म्हणजे काय, इट इज युज्ड टू डिफाईन स्टेटमेंट्स टू बी एक्झिक्युटेड टुगेदर. हे सर्व स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणं गरजेचं आहे. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून सुरू झालेलं स्टेटमेंट हे क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट पर्यंत एक्झिक्यूट केलं जातं, त्याशिवाय ते फिनिश केलं जात नाही. आणि ह्याचं खूप छान उदाहरण म्हणजे जावास्क्रिप्ट फंक्शन. पुढे जाऊन आपण हे पाहणार आहोत की हाऊ टू राईट जावास्क्रिप्ट फंक्शन, हाऊ टू कॉल जावास्क्रिप्ट फंक्शन. पण जर तुम्हाला अशा पद्धतीचे फंक्शन्स लिहायचे असतील तर तुम्ही कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करू शकता. उदाहरण दिलेलं आहे बघा, फंक्शन माय फंक्शन. आणि हे जे काही फंक्शन आहे हे कशाच्या अंडर लिहिलेलं आहे, दोन कर्ली ब्रॅकेट्सच्या अंडर. सो याला काय म्हणायचं, कोड ब्लॉक. माय फंक्शन इज अ कोड ब्लॉक, किंवा तुम्ही याला फंक्शन सुद्धा म्हणू शकता. सो त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जावास्क्रिप्ट कीवर्ड्स. सो कीवर्ड म्हणजे काय, महत्वाचे शब्द. आता बघा, कोणतीही लँग्वेज जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये काही वर्ड्स आपल्याला वापरावे लागतात. फॉर एक्झाम्पल फंक्शन लिहायचंय, फंक्शन वापरा. फॉर लूप लिहायचंय, फॉर वापरा. इफ यूज करायचंय, इफ वापरा. किंवा रिटर्न लिहा, ट्राय लिहा, स्विच लिहा. तर हे जे काही शब्द आहेत हे सगळे रिझर्व्ड असतात. म्हणजेच काय की हे ते लँग्वेज स्वतःच्या यूजसाठी वापरतात. तर मग असे जे काही शब्द असतात त्यांना काय म्हणतात, कीवर्ड. कीवर्ड इज युज्ड टू आयडेंटिफाय जावास्क्रिप्ट ऍक्शन टू बी परफॉर्म्ड. जावास्क्रिप्ट मध्ये एखादी ऍक्शन परफॉर्म करायची असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, आपण काही कीवर्ड्स वापरतो. आणि ह्या कीवर्ड्सलाच काय म्हटलं जातं, रिझर्व्ह कीवर्ड्स. आणि असे जे काही रिझर्व्ह कीवर्ड्स असतात, व्हेरिएबल म्हणून, आयडेंटिफायर म्हणून, तुम्ही हे रिझर्व्ह कीवर्ड्स वापरू शकत नाही. कारण जावास्क्रिप्ट काय करतं, त्याचं इंटरप्रिटेशन त्याच्या पद्धतीनेच करतं. त्याच्यामुळं ऑलवेज इट इज रिकमेंडेड दॅट डू नॉट यूज जावास्क्रिप्ट कीवर्ड्स ॲज अ व्हेरिएबल नेम, आयडेंटिफायर नेम. मग कोणते कोणते कीवर्ड्स आहेत, व्हॅर आहे, लेट आहे, कॉन्स्ट आहे, इफ, स्विच, फॉर, फंक्शन, रिटर्न, ट्राय. एवढेच नाही, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत जे की पुढे जाऊन आपण पाहणार आहोत.